आणि शरीरावर अनावश्यक धोकाही टाळू शकतात। आणि डोसेस किंवा टायमिंग बदलण्याची गरज असल्यास ते देखील डॉक्टरांशी बोलूनच करा। आणि ब्लड प्रेशर अचानक खाली जाणे यासारख्या समस्या होऊ शकतात। अल्कोहोल म्हणजे इथेनॉल, जो बियर, वाईन, विस्की अशा पेयमध्ये असतो। नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलो आहोत जो अनेकांच्या मनात कधी ना कधी निर्माण होत असेल। वायग्रा घेतली आणि सोबत थोडीशी दारू घ्यायली तर काय होईल, किंवा हे कॉम्बो सुरक्षित आहे की धोकादायक आहे, यावर खूपसे मिथ्स आहेत आणि लोकांना फॅक्ट्स माहिती नसतात। या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडाजी, जे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून चालवतात आणि गेल्या 40 वर्षांपासून लोकांना सेक्स हेल्थ आणि सेक्स परफॉर्मन्स संदर्भातील तज्ञ सल्ला देतात। महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत आणि मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर येथे आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार प्रत्यक्ष भेटतात, तर शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात। तर मंडळी, वायग्रा ही गोळी पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी दिली जाते, म्हणजे लिंग ताठ न राहणे किंवा कमी इरेक्शन होणे यासाठी। PDE5 इनहॅबिटर म्हणून काम करतं आणि नायट्रिक ऑक्साईडच्या मदतीने रक्तवाहिकांना रिलॅक्स करून लिंगामध्ये रक्तप्रवाह वाढवतं। परिणाम म्हणून इरेक्शन मजबूत राहतं आणि सेक्स परफॉर्मन्स सुधारतो। वायग्रा सुरक्षित आहे, पण योग्य व्यक्तीसाठी योग्य डोस आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच। आता हा पाहू अल्कोहोल कसा परिणाम करतो। अल्कोहोल म्हणजे इथेनॉल, जो बियर, वाईन, विस्की अशा पेयमध्ये असतो। अल्कोहोल शरीरात जाईल तेव्हा लिव्हर मेटाबॉलिझमवर परिणाम होतो, नर्वस सिस्टीम शांत करतो आणि ब्लड प्रेशर, हृदयाच्या धगधग, मेंटल फोकस यावर थेट असर करतो। दारू घेतल्यावर शरीरातील ब्लड वेसल्स, हार्ट रेट आणि ऑक्सिजन सप्लाय मध्ये बदल होतो। आता विचार करा, वायग्रा प्लस अल्कोहोल एकत्र घेतली तर कॉम्बिनेशन सुरक्षित नाही। वायग्रा रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करते, तर अल्कोहोल ब्लड प्रेशर फ्लक्च्युएशन वाढवतो आणि लिव्हर मेटाबॉलिझम गोंधळात टाकतो। त्यामुळे शरीरावर अचानक स्ट्रेस येतो, ब्लड प्रेशर कमी होऊन जातो, हृदयाचे ठोके वाढू शकतात, चक्कर येऊ शकते, श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो, गंभीर परिस्थितीमध्ये हार्ट अटॅक देखील होऊ शकतो। काही लोक विचार करतात फक्त एक गोळी वायग्रा, थोडीशी दारू, मजा झटपट, पण डॉक्टर मुंदडा सांगतात की हे खूप धोकादायक आहे, कारण शरीरातील सिस्टीमवर एकदम अनबॅलन्स्ड इफेक्ट होतो। एकीकडे वायग्रा काम करतं, दुसरीकडे अल्कोहोल शरीरावर स्ट्रेस वाढवतं, त्यामुळे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही परिणाम होऊ शकतात। उदाहरणार्थ, सतत असा कॉम्बो घेतल्यास पॅरासिसिम म्हणजेच लिंग सतत ताठ राहणे, हृदयावर जास्त भार पडणे, मेंटल कन्फ्यूज होणे आणि ब्लड प्रेशर अचानक खाली जाणे यासारख्या समस्या होऊ शकतात। डॉक्टर मुंदडा एकदम स्पष्ट सांगतात, ही गोळी सुरक्षित आहे, पण केवळ योग्य व्यक्तीसाठी योग्य डोस आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच। स्वतःहून औषध घेणे, मित्रांकडून सल्ला घेणे किंवा ऑनलाईन खरेदी करणे, यावर दारू घेणे हे सर्व घातक ठरू शकतं। आणि मंडळी, लक्षात ठेवा, सेक्स फक्त इरेक्शन नाही, नात्यातील जवळीक, म्युच्युअल प्रेशर, शरीराची सुरक्षितता हे देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे उपाय असा, वायग्रा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, अल्कोहोल टाळा आणि शरीराची काळजी घ्या। आणि डोसेस किंवा टायमिंग बदलण्याची गरज असल्यास ते देखील डॉक्टरांशी बोलूनच करा। अशा सुरक्षित मार्गानेच तुम्ही सेक्स परफॉर्मन्स सुधारू शकता आणि शरीरावर अनावश्यक धोकाही टाळू शकता। तर मंडळी, आज आपण जाणून घेतलं की वायग्रा प्लस अल्कोहोल हे कॉम्बो घातक ठरू शकतं, त्यामुळे स्वतःहून एक्सपेरिमेंट टाळा, मिथ्स आणि अफवा पाळू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या। अशा माहितीपूर्ण सेक्स हेल्थ विषयासाठी मी पुन्हा भेटेन, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, सुरक्षित राहा, आनंदात आणि आरोग्यदायी जीवन जगा।